संपला का तो? नाही रे, आता तर सुरू झालाय. आपला विषय खोल आहे. संपला का तो? नाही रे, आता तर सुरू झालाय. आपला विषय खोल आहे. आत्ता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते कॅपकट आहे इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर सिम्पली इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बीट मॉड्यूल इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा वेळी थोडं स्क्रोल केल्यानंतर एकदम महिना 7-8च्या मध्ये एक टिंब आहे तिथे आल्यानंतर इथे एक बीट आपली चेंज होत आहे. तरी त्याची आपली बीट चेंज होते सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. इथून त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शोच्या बीट मारल्यानंतर तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये इथून आता तुम्हाला काय करायचे, तुमचे वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचेत. एक फोटो नाही इथून ॲड करायचा, प्रत्येक बीटला प्रत्येक वेगवेगळा फोटो इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करून द्यायचे. खाली थोडे इथे स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन येऊन जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचं. अशा प्रकारे तिथून आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड केल्यानंतर 2 बटन इथून सेट करायचं. इथून परफेक्ट फोटो सेट होऊन जाईल. अशा प्रकारे पुढच्या बीटला त्याच्या पुढच्या बीटला करत करत इथून सर्व बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या आता पहिल्यांदा द्यायचं आहे आणि तुम्हाला आता काय करायचं, आपण PNG दिले तिथून तुम्हाला ॲड करायचे. ते कसे ॲड करायचे मी तुम्हाला सांगतो. तर पहिला आपला डायलॉग कोणता इथून प्ले करून बघायचं आहे व्हिडिओ. तरी आपण प्ले केलं ओके, आपल्या 2 सेकंद तिथे करेक्ट आपला एक डायलॉग येतोय. तर इथे आल्यानंतर सिम्पली इथे ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो डायलॉग असेल PNG असेल आपण 4 PNG दिल ते तुम्हाला आहे ना इथून ॲड करायचे. तर सिम्पली आपण इथून ॲड करूया अशा प्रकारे. तर ओके इथपर्यंत येतो. तर अशा ह्याची जी लेंथ इथून कमी करायची आणि पुन्हा आपल्या त्याच लेअरवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करून दुसरं इथून PNG इथून ॲड करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्येच एक इफेक्ट येऊन जाईल फेड इनचं इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपले हेच PNG डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे आणि जे डुप्लिकेट PNG होईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे पुढचे जे 2 PNG असतील इथून ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो आता PNG आणि फोटो इथून बीटनॉस इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकले PNG आणि फोटो इथून आपण बीटनॉस इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आणि ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल लुमिन फ्लॅटचं. इथून सिलेक्ट करायची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथेच तुम्हाला थोडं वरती एक अप्लाय टोलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून इथं मग आउटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल फेड आउटचा. इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली कांबोमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल स्ट्रेच आणि डिस्टोचा. इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या कांबोमधलाच डिस्टो आणि स्ट्रेचचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कांबोमधलाच व्ह्यू अँड स्लाईडचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्या सिम्पली कांबोमधला स्लाईड अँड व्ह्यूचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टली हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधला ट्रिपल विपचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला स्प्लिट स्लाईड हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला आहे ना प्रोमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल ओपनिंग
ARCचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि जे पण इथून मी इफेक्ट सांगेल त्याची नाव वरती मिळून जातील. जे नाव आहे ते तिथून सर्च करून तोच इथून इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. तर सिम्पली हा इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांची टच थांबून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 2 नंबरचा फोटो आहे जो तो आम्हाला स्पीड केला तिथे यायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल सेक नावाचा इथून सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवायची. तरी ते आपण ठेवूया आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तिथेच थांबायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल सिम्पली मिनी झूमचा इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुझा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.